एक्स सोबत फ्रेंडशिप ठेवण्याआधी या 3 गोष्टींचा नक्की विचार करा, नाहीतर पश्चाताप होईल. ब्रेकअप नंतर आपण फ्रेंड्स राहू शकतो का? हा प्रश्न खूप मॅच्युअर वाटतो, पण तितकाच तो गुंतागुंतीचा असतो. जुन्या जखमा ताज्या ठेवून नवीन नात्याची सुरुवात करणं अशक्य असतं. जर तुम्ही सुद्धा तुमच्या एक्स सोबत मैत्री करण्याचा विचार करत असाल, तर या 3 गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा. नंबर 1, तुम्ही खरंच हील झाला आहात का? जर आजही त्यांच्या दुसऱ्या कोणाशी बोलण्याने तुम्हाला त्रास होतोय किंवा तुम्ही त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट चेक करत असाल, तर तुम्ही मैत्रीसाठी तयार नाही आहात. मैत्री ही प्रेमाच्या सावलीत राहून होऊ शकत नाही. जोपर्यंत मनातील रोमॅन्टिक भावना पूर्णपणे संपत नाही, तोपर्यंत ती मैत्री नसते. नंबर 2, बॅकअप प्लॅन म्हणून मैत्री तर नाही ना. अनेकदा आपण पूर्णपणे लांब जाऊ शकत नाही, म्हणून आपण मैत्रीचा आधार घेत असतो. मनात कुठेतरी आशा असते की या नात्यामध्ये सगळं काही पुन्हा नीट होईल. जर तुमचा हेतू त्यांना पुन्हा मिळवण्याचा असेल, तर त्याला मैत्री म्हणता येणार नाही. जेव्हा ते खरोखर दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्यात जातील, तेव्हा तुम्हाला होणाऱ्या वेदना ब्रेकअप पेक्षाही जास्त असतील. नंबर 3, तुमच्या भविष्यातील नात्यावर होणारा परिणाम. तुमच्या फ्रेंडशिपचा तुमच्या जोडीदारावर काय परिणाम होईल? प्रत्येक व्यक्ती ही तुमच्या एक्स सोबतच्या मैत्रीबद्दल कम्फर्टेबल नसते. यामुळे तुमच्या नवीन नात्यामध्ये संशय आणि वादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. एका संपलेल्या नात्यासाठी तुम्ही तुमच्या येणाऱ्या सुंदर भविष्याची शांतता पणाला लावणार का? एकाच पानावर अडकून राहिला तर आयुष्याचं पुढचं पुस्तक कधीच वाचू शकणार नाही. काही नाती ही फक्त आठवण म्हणूनच खूप सुंदर असतात. ती नाती मैत्री म्हणून ओढून नेण्यात अर्थ नसतो. जर ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात अडथळा ठरत असेल, तर त्या व्यक्तीपासून सन्मानाने लांब होणं योग्य आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच रिलेशनशिप टिप्ससाठी आपल्या पेजला फॉलो करा.